नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, अजित पवार गट हा भाजपकडे गेल्याने म्हणजे भाजपशी आघाडी केल्याने भाजपचा खरंच काही फायदा झाला काय? भाजपचा लाभ झाला का की भाजपचं नुकसान झालं? ह्या प्रश्नाचं उत्तर देणं खरं गरजेचं आहे आणि ते खरं तर भाजपने उत्तर देणं गरजेचं आहे. म्हणूनच संघाने त्यांच्या पांचजन्य या नियतकालिकामधून आणि विवेक विवेक या साप्ताहिकातूनही याच्यावर भाष्य केलं की अजित पवार गट आल्यामुळे भाजपकडे भाजप आघाडीचं नुकसान झालं. लोकसभेत त्याचं नुकसान खूप झालं भाजप आघाडीचं. तर ह्या संदर्भात ते निर्णय घेताना घाई केली असं आपल्याला वाटत नाही का? वरून जी अमित शहा मंडळींची जे केलं काही त्यांचा तो निर्णय हा घाईचा निर्णय होता की त्यांचे अंदाज चुकले म्हणायचे. की त्यांना असं वाटलं होतं की खरंच अजितदादांची ताकद ही महाराष्ट्रभर पसरलेली आहे, विखुरलेली आहे आणि ती खूप ताकद आहे, चांगली ताकद आहे. परंतु त्यांचा तो अंदाज हा फसला. एक पुणे बारामती हा भाग सोडला तर अजित पवारांची ताकद अशी फारशी कुठे दिसत नाही. जरी त्यांच्यासोबत आमदार आले, जरी त्यांच्यासोबत बहुसंख्य आमदार त्यांच्यासोबत आले, कारण का तर दादांची अशी त्यावेळेला एक वेगळी प्रतिमा होती दादांचं. पण ते त्यावेळेला पक्षामध्ये होते, पक्षाने त्यांना पाठिंबा होता, अख्खी संघटना त्यांच्या मागे उभी होती. आणि त्यांचे काकाश्री शरद पवार साहेब हे किती नाही म्हटलं त्यांच्या पाठीशी होते की नव्हते, परंतु ते पाठीशी आहेत असंच एक सगळ्या कार्यकर्त्यांना वाटत होतं. आता वेगळे झाल्यावर ह्यांना स्वतःची ताकद किंवा स्वतःची बुद्धिमत्ता, प्रतिभा, कल्पकता ही दाखवायला हवी होती. त्यामध्ये ते संघटन कौशल्य हे दाखवायला हवं होतं. त्यामध्ये ते अजितदादा हे कमी पडले. म्हणजे कमी पडले म्हणजे अजूनही त्यांची प्रगती होऊ शकेल, सुधारणा होऊ शकेल. त्यांनी नव्याने संघटना बांधणीवर भर द्यावा लागेल, संघटना बांधावी लागेल, महाराष्ट्रभर प्रवास करावा लागेल. लोकसंपर्क त्यांचा खरं तर संपर्क चांगला आहे. कामाची त्यांची पद्धत जी आहे ते धडाकेबाज निर्णय घेण्यामध्ये त्यांची धडाडी आहे, धडाकेबाज ते निर्णय घेतात. प्रशासनावर त्यांची पकडही चांगली आहे. पण हे असलं तरीही संघटन त्यांचं मात्र फार महाराष्ट्रभर नाही. स्वतःचं असं नेटवर्क आपण म्हणतो कार्यकर्त्यांचं, तसं नेटवर्क नाही हे सिद्ध झालेलं आहे. त्यांना आता विधानसभेमध्ये हे दाखवून द्यावं लागेल की आपलं संघटन हे चांगलं आहे, मजबूत आहे, नव्याने आपण बांधणी केलेली आहे. तर त्यांच्याकडे नवनवीन कार्यकर्ते हे आकर्षित होतील, नाही तर त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहील. लोकसभेला भाजपचं काय झालं की भाजपला अजित पवार गट फोडून हा भाजपमध्ये त्यांनी घेतल्यामुळे एकतर फक्त भाजपचे समर्थक होते ते ठाम भाजपच्या पाठीशी राहणारच, त्यांची मतं मिळाली. संघाचे स्वयंसेवक की जे कोणत्याही परिस्थितीत भाजपशिवाय मतदान करणार नाहीत, करत नाहीत कधीही, व कुणी भाजपचे उमेदवार देईल तो आपला असं मानणाऱ्या संघाच्या स्वयंसेवकांनी नाइलाजास्तव अजित पवार गटाला स्वीकारलं आणि मतदानही भाजपला केलं. म्हणजे ते भाजपला मतदान करणारच. परंतु जे तळ्यात मळ्यात होते, काठावरचे होते, भाजपचे केवळ हितचिंतक आम्ही होत असे होते, त्यांनी मात्र नाराजीमुळे भाजपला मतदान केलं नाही. आणि ते किंबहुना मतदान काहींनी तर मतदान न करता मतदानावरच बहिष्कार टाकला. त्याचाही परिणाम या लोकसभा निवडणुकीत झाला. आणि पराभवाची नामुष्की जी महाराष्ट्र म्हणजे किमान महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर जो भाजपचा जो इथे पराभव झाला किंबहुना कमी जागा निवडून आल्या त्या केवळ ह्या चुकीच्या एका निर्णयामुळे, दिल्लीतल्या अमित शहांच्या चुकीच्या या निर्णयामुळे आल्या. त्यामुळे ह्याच्यावर त्यांना भाजपला आता नव्याने विचार करावा लागेल. अजितदादांनी याच्यावर नव्याने विचार करावा लागेल. संघटना बांधणीवर त्यांना आणि कार्यकर्ते नवनवीन जोडण्यावर आणि आहेत ते कार्यकर्ते किंवा आमदार टिकवण्यावर, ते कसे टिकतील, कसे राहतील. कारण त्यांना निवडून येण्याची शक्यता वाटली नाही तर ते राहणार नाहीत. उगवत्या सूर्यालाच लोक नमस्कार करत असतात ही म्हण आहे. त्यामुळे अजितदादांपुढे मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्यांना आहेत त्या कार्यकर्त्याला संघटना बांधणी करून, संघटना बांधणीवर विशेष भर देऊन, महाराष्ट्रभर प्रवास करून त्यांना कार्यकर्त्यांनी संघटना मजबूत करावी लागेल, त्यावर पहिला भर द्यावा लागेल.
मंडळी, यावर आपल्याला काय वाटतं? विधानसभेमध्ये आत्ता ही भाजपसोबत अजितदादा गट असणार आहे. त्यांना फायदा होईल की तोटा, की आपलं मत याच्यावर काय आहे? आपण नक्की अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.